हॅपी गुढीपाडवा. दिस इज डे 36 आणि आज गुढीपाडवा आहे. तर तुम्हाला सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. सो ॲक्च्युली सकाळी मी फडकेला न जाता, बिकॉज आय लिव्ह इन डोंबिवली. फडके इज सो फेमस इन लाईक डोंबिवली इन मुंबई मे बी. तो मी आज फडकेला न जाता मी घरीच होती, पण मी फडकेला नाही गेली. तर हा व्लॉग मराठीमध्ये आहे. मी दुसऱ्या ठिकाणी गेलेली. मी त्याचे पिक्चर्स लास्टला टाकेन, मी क्लिप्स नाही घेतले. बेसिकली मी सत्संगला गेलेली आणि तिकडे आम्ही पण खूप एन्जॉय केलं. नंतर असले मी फोटोज वगैरे काढले आम्ही सगळे फॅमिलीने. आणि घरी आल्यानंतर मी मस्त मॅगी बनवलेली. माझी मॅगी सगळ्यांना खूप आवडते आणि मला खूप दिवसापासून शेअर करायची होती याची रेसिपी, विच इज व्हेरी सिम्पल. फक्त जो मसाला मी टाकलेला तो माझा घरचा मसाला आहे, कोकणी मालवणी मसाला जो आपण यूज करतो. सो मॅगी केली आणि आज ॲक्च्युली फडकेला आय नो खूप सारे फिल्म स्टार्स आलेले आणि सूरज पण आलेला बिग बॉसचा, बट मी नाही गेली. खूप गर्दी असते. मी 1 वर्ष गेलेली अँड ॲट दॅट टाईम आय फील की यार एवढं जायचं गरमीमध्ये साडी वगैरे घालून, तर आय जस्ट मी नाही जात. आणि मला जिथे छान वाटतं सत्संगमध्ये मी तिकडे जाते आणि मला खूप मजा आली का सत्संगमध्ये पण. आणि मस्त मॅगी केली, ती खाल्ली. आणि इट इज नॉट मॅन्डेटरी टू मेक दिस मॅगी इन मट्टी का बर्तन, पण माझ्या घरी खूप मातीची भांडी आहेत, सो मी त्यातच करणं प्रेफर करते. एक वेगळी टेस्ट येते त्याच्यामुळे, एक वेगळा फ्रेग्रन्स आणि ती मस्त टेस्ट येते. बट आपण नॉर्मल ह्याच्यामध्ये करणार तरी पण ते छान लागणार. द सिक्रेट इज दिस सॉस. मी जे सॉस टाकते त्या सॉसमुळे ती स्टिकी आणि खूप छान होते. रात्री आमच्या मेन्यूमध्ये पुलाव होता जो मी बनवलेला. ह्याची पण मी रेसिपी देईन. हा खूप टेस्टी बनतो, लाईक लिटरली हॉटेलसारखा बनतो. तर हा पुलाव मी बनवलेला, थोडाच बनवलेला. तर पुलाव बनवलेला, मम्मीनी ही भाजी बनवलेली. आणि आमच्या घरी गौरी शंकरचे पेढे आलेले, 8 गुलाबजामुन आलेला, सॉरी. तो इतका टेस्टी होता, माय गॉड. हा एक गुलाबजाम 30 रुपीजचा आहे, पण त्यातलं तो वर्थ इट आहे लिटरली. का त्याच्या आतमध्ये बदाम आणि केसर लिटरली भरलेला आणि इतका मोठा होता तो. यू कॅन सी हाऊ बिग इट इज. तो खूप टेस्टी होता. आणि दीज आर सम पिक्चर्स ऑफ दिस टुडे. आय वोर दिस साडी. आय एम लुकिंग सो ब्युटिफुल. थँक यू फॉर वॉचिंग माय व्लॉग्स. हॅपी गुढीपाडवा वन्स अगेन.